नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की केंद्र सरकारचा गॅस सिलेंडर बाबत मोठा निर्णय मिळणार फक्त एवढ्या रुपयात। काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी खुशखबर आहे। गेल्या काही महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमती मोठा बदल करण्यात आला, परंतु आता केंद्र सरकार तेल कंपन्या मिळून 1 सप्टेंबर पासून गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्याचा नवीन नियमाचा मंजुरी देण्यात आली आहे। या नवीन निर्णयामुळे गॅस सिलेंडर ग्राहकांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबे आणि गरीब कुटुंबांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, गॅस सिलेंडरच्या किमतीत होणारी घट। गेल्या काही महिन्यात गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली होती, पण एका सिलेंडरच्या किमतीने 1200 रुपये गाठल्या होत्या। मात्र आता केंद्र सरकार आणि तेल कंपन्या मिळून गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। 1 सप्टेंबर पासून लागू होणाऱ्या या नवीन नियमानुसार गॅस सिलेंडरच्या किमतीत उल्लेखनीय घट होण्याची शक्यता आहे। तसेच मित्रांनो, सबसिडीत सुद्धा वाढ होणार आहे। एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत होणाऱ्या घटी व्यतिरिक्त गॅस ग्राहकांना मिळणाऱ्या सबसिडीतही वाढ होऊ शकते। आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबे आणि गरीब कुटुंबांना दिली जाणारी ही सबसिडी वाढल्यास त्यांच्या आर्थिक स्थितीत काही मेळ पडण्याची शक्यता आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या ग्राहकांनाही या नवीन नियमाचा थेट फायदा मिळण्याची शक्यता आहे। या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबांना गॅस सिलेंडरच्या किमतीत सबसिडी देण्यात येणार आहे। नवीन नियमामुळे गॅस सिलेंडरच्या किमतीत घट झाल्यास आणि सबसिडीमधील वाढ झाल्यास या योजनेला लाभ घेणाऱ्यांना त्यांना थेट फायदा मिळू शकेल। मित्रांनो, एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत गेल्या काही महिन्यात मोठी वाढ झाली होती। एका गॅस सिलेंडरच्या किमतीने 1200 रुपयाचा टप्पा ओलांडला होता। या वाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांवर मोठा आर्थिक ताण पडला होता। मात्र आता केंद्र सरकार आणि तेल कंपन्या मिळून 1 सप्टेंबर पासून गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे। मित्रांनो, या नवीन नियमाची आखणी करताना केंद्र सरकार आणि तेल कंपन्यांनी काही महत्त्वपूर्ण बाबीचा विचार केला आहे। त्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबे आणि गरीब कुटुंबे आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक स्थितीत काही सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे। मित्रांनो, या नवीन नियमामध्ये गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्याबरोबरच गॅस ग्राहकांना मिळणाऱ्या सबसिडीत वाढ करण्याचाही निर्णय घेतला आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या ग्राहकांना या नवीन नियमाचा थेट फायदा मिळण्याची शक्यता आहे। या नवीन नियमानुसार 1 सप्टेंबर पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे। या घटीसह गॅस ग्राहकांना मिळणाऱ्या सबसिडीतही वाढ होऊ शकते। यांचा थेट फायदा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळू शकेल। कारण मित्रांनो, सध्या दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 803 रुपये आहे आणि या ग्राहकांना 300 रुपयाची अनुदानाची रक्कम देण्यात येते। 1 सप्टेंबर पासून या दरात घट होण्याची शक्यता असून सबसिडीतही वाढ होऊ शकते। वरील माहितीनुसार असे स्पष्ट होते की आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबे आणि गरीब कुटुंबियांना या नवीन नियमाचा थेट लाभ मिळणार असून गॅस सिलेंडरच्या किमतीत होणारी घट आणि सबसिडीत होणारी वाढ त्यांचा आर्थिक स्थिती सुधारणा करण्यास मदत करेल। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल। धन्यवाद।